नागपंचमी का साजरी केली जाते जाणून घेऊया धार्मिक महत्त्व या शुभ मुहूर्तावर करा पूजा। नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे। या दिवशी भारतीय संस्कृतीमध्ये नागदेवतेची पूजा करून त्यांच्या आशीर्वादाने सर्व दोष निवारण आणि आरोग्य संपन्न जीवनासाठी त्यांच्याकडे प्रार्थना केली जाते। नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा केला जातो। 2025 मध्ये नागपंचमी दिनांक 28 जुलै सोमवार या दिवशी येत आहे। नागपंचमीचे धार्मिक महत्त्व। नागपंचमी का साजरी करतात? हिंदू धर्मामध्ये सर्प म्हणजेच नाग हे देवतेच्या स्वरूपात पूजले जातात। नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहेत। भगवान शंकराच्या गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू शेष नागावरती विसावतात। यामुळे सर्पांना दिव्य स्थान प्राप्त झाले आहे। श्रावण महिना हा शिवपूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला सर्पाची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांच्याही कृपा आशीर्वादास पात्र होता येते। या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सापाबद्दलची भीती दूर होते आणि विषबाधेचे संकट टळते अशी देखील एक धार्मिक मान्यता आहे। ज्या व्यक्तींना कालसर्पदोष असतो त्यांनी नागपंचमीचे व्रत केल्यास तो कालसर्पदोष दूर होतो अशी देखील धार्मिक मान्यता आहे। नागपंचमीची पौराणिक कथा नेमकी कशी आहे ती आता जाणून घेऊ। यमुना नदीतील कालिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित नदीच्या वर आले। तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता। तेव्हापासून नागपंचमी हा सण साजरा केला जाऊ लागला। एकदा एक शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करत होता। शेतकऱ्याचे नांगर चुकून एका नागिनीच्या बिळावरून गेले आणि नागिनीचे पिल्लू मरण पावले। रागाने त्या नागिनीला शेतकऱ्याच्या मुलाला दंश केला आणि तो मुलगा देखील मरण पावला। त्यानंतर त्या शेतकऱ्याने नागदेवतेची मनोभावे पूजा केली आणि नागदेवतेची क्षमा मागितली। तेव्हा त्या नागिनीचा कोप शांत झाला आणि शेतकऱ्याचा मुलगा परत जिवंत झाला अशी देखील धार्मिक कथा आहे। नागपंचमी कशी साजरी करावी? नागपंचमीची पूजा। नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी या तिथीला येतो। बहुतेक स्त्रिया या दिवशी उपवास करतात। जर तुमच्या घरामध्ये नागदेवतेचा फोटो असेल तर तो लावून त्याची पूजा करा। नागदेवतेला हळदी कुंकू लावले जाते। काही ठिकाणी तर वारुळाची देखील या काळी पूजा केली जाते। तसेच मंदिरात देखील याची पूजा केली जाते। नागदेवतेला धूप दीप लावून पूजा केली जाते आणि त्यानंतर दूध आणि लाह्यांचा नैवेद्य देखील नागदेवतेला दिला जातो। नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्याची देखील एक प्राचीन प्रथा आहे। सर्व महिला यावेळी एकत्र येतात आणि झोका खेळतात। नागपंचमीच्या दिवशी कुठल्या गोष्टी करू नये? नागपंचमीच्या दिवशी जमिनीची नांगरणी करू नये। चाकू, सुरी, कोयता किंवा शेतात वापरली जाणारी अवजारे यांचा देखील वापर नागपंचमीच्या दिवशी करू नये। शेतकरी नागपंचमीच्या आदल्या दिवशीच जनावरांसाठी चारा देखील कापून ठेवतात। तसेच महिलांनी देखील किचनमध्ये वापरत असलेले चाकू, सुरीचा वापर या दिवशी करू नये। कुठला भाजीपाला देखील नागपंचमीच्या दिवशी कापू नये। या दिवशी तव्याचा वापर देखील करू नये। आदल्या दिवशीच तवा बाजूला ठेवून दिला जातो, त्यामुळे शिजवलेले पदार्थ आणि दूध लाह्या खातात। नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी तळलेले पदार्थ देखील खाल्ले जात नाही। सर्पांना दूध पाजणे हे कटाक्षाने टाळावे। हे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक आहे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।